नमस्कार। दिनांक 7 सप्टेंबर 2025 हा एक महत्वाचा खगोलीय दिवस आहे, कारण या दिवशी या वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण आपल्याला दिसणार आहे। प्रत्येक वर्षामध्ये किमान 2 चंद्रग्रहण हे होत असतात, त्यापैकी हा एक शेवटचा चंद्रग्रहण जो की आपल्याला दिनांक 7 सप्टेंबर रोजी दिसणार आहे। या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि इथूनच पुढे पितृ पक्षाला सुरुवात होते। हे चंद्रग्रहण भारतात तर दिसणारच आहे, परंतु भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशातून हे चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशातून देखील हे चंद्रग्रहण दिसणार आहे। जरी ही खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मामध्ये याला अशुभ मानलं जातं। या काळामध्ये कसलेही शुभ कार्य हे केले जात नाही। चंद्रग्रहणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण असे 2 प्रकार आहेत। त्यामध्ये खग्रास म्हणजे पूर्ण चंद्रावरती पृथ्वीची सावली पडते आणि पूर्ण चंद्र हा झाकला जातो, त्याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात। आणि खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्राचा काही भाग हा पृथ्वीच्या छायेने झाकला जातो, त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात। हा चंद्रग्रहण खग्रास असल्यामुळे संपूर्ण चंद्रावरती पृथ्वीची सावली पडेल आणि त्यामुळे चंद्र हा लालसर रंगाचा दिसेल। त्यामुळेच या चंद्रग्रहणाला ब्लड मून असं नाव देण्यात आलेलं आहे। जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीमुळे अडवला जातो आणि चंद्रापर्यंत पोहोचत नाही, त्यावेळेस हा चंद्रग्रहण हे होत असतं। दिनांक 7 सप्टेंबर 2025 या दिवशीचा चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून जरी दिसत असला तरी पण या कालावधीमध्ये भारतामध्ये मान्सूनचा काळ असल्यामुळे आकाश निरभ्र राहणे आवश्यक आहे, कारण आकाशात जर ढग असतील तर आपल्याला हे चंद्रग्रहण पाहता येणार नाही। हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये जरी सुरू होत असले तरी याचे वेध हे दुपारी 12:37 पासून सुरू होत आहेत। हिंदू धर्मामध्ये हे ग्रहण अशुभ मानले जाते। या काळामध्ये भोजन किंवा कसलेही पवित्र काम हे केले जात नाही। या ग्रहणाचा पर्वकाळ हा रात्री 9:57 ते रात्री 1:27 पर्यंतचा आहे। या काळामध्ये वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती व गर्भवती महिला यांनी थोडीशी दक्षता घेतलेली बरी। ग्रहणाचा स्पर्श हा 9:57 संमेलन काळ हा 11 वाजता, ग्रहणाचा मध्य काळ हा 11:42 असेल आणि या ग्रहणाचा मोक्ष काळ हा रात्री 1:27 असेल। या ग्रहणाबद्दल अंधश्रद्धा तर मुळीच बाळगू नये, परंतु साधना आणि उपासना हे करणं योग्य राहील। धन्यवाद।